कन्सिडर सर नाही केलं. दोघांचं नायट्रोजन असेल तर मग काय होईल? एक्झाम्पल सांग. सर तुम्ही जे OH लिहिलं होतं ना फक्त तिकडे NH2 लिहून टाका, होऊन जाईल. मग काय होणार? मग CH2 NH2 हा आणि सर. मग खालचा 2CH3 and then 1 NH2. Now NH2 हा NH2 सर. कॅन्सल. सर मग खालचं होईल. हा CH2 आहे आणि हा carbon आहे. मग इथे 2 कार्बन आहेत, 2 हायड्रोजन आहे. Here only deciding. So this one is 1, this is 2. सर बोल. सर मला वरच्या याचा डाऊट होता. बोल. सर आपण फक्त लाईक आता वरच्या बाकीच्या एक्झाम्पल्स मध्ये कार्बनला जे लगेच ऍडजस्टमेंट होते मॉलिक्युल्स त्याच्यानी कम्पेअर केले, तर आपण हायड्रोजन आणि कार्बन मध्ये पण कम्पेअर करू शकत होतो ना, तर मग त्यांच्यात का नाही कम्पेअर केलं? तेच सांगितलं ना, इथे हायेस्ट प्रायोरिटी कोणाला आहे? OH ला. So this is the first carbon. So carbon, then go for the next attached atom. Here there are 2 hydrogen, 1 oxygen. Here there are 2 carbon, 1 nitrogen. Which one is highest here? Oxygen. Which one is highest here? Nitrogen. Okay, compare in nitrogen and oxygen, which one is highest? This one. So that's why this one will get higher priority. इसको पहली priority मिली. सर बट आपण जे रूल्स होते ना की म्हणजे जास्त ॲटॉमिक मास असल्याचं तर ते कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सॅटिस्फाय झालं असतं ना, की बाबा हायड्रोजनचं कमी आहे कार्बनपेक्षा. मग various possibilities आहे. That's why I'm telling you, select the highest atomic number in each carbon atom. Now there the next carbon, next is these 3 groups, and here next the groups are these 3. तो दे आर ओनली वन स्टेप. अब इनमें मतलब एक स्टेप पे तो ये आ गया, ये फर्स्ट अटैच्ड एटम हुआ. ओके, अब नेक्स्ट अटैच्ड एटम कौन सा है? हाइड्रोजन, हाइड्रोजन ऑक्सीजन, कार्बन, कार्बन, नाइट्रोजन. अब कौन से वे से देंगे? तो अलग अलग वे हो जाएंगी. तो हमें देखना है कि हाईएस्ट एटॉमिक नंबर वाला हमें देखना है. इसमें हाईएस्ट एटॉमिक नंबर वाला NH2 है और इसमें हाईएस्ट एटॉमिक नंबर वाला OH है. Now compare and NH2 and OH. OH will be highest priority. Therefore this group got highest priority. बोल ओके ऑर नॉट? इथे ते बघायचं नाही हायड्रोजन. येस सर. सर रिंग कंपाऊंड असेल तर तिथे रिंगचे वेगळे एक्झाम्पल. सो रिंग पण असू शकतं ना. सो टेल मी व्हॉट काइंड ऑफ रिंग यू वॉन्ट. सपोज लाइक दिस इज फर्स्ट एग्जाम्पल. सर हा बोल. सर तो जो मेन म्हणजे जो डबल बॉन्डचा ऍडजस्टंट कार्बन आहे त्याच्यानंतर कसं ठरवायचं की म्हणजे वरनं जायचं का खालनं जायचं? अरे कुठे जायचं? वरनं खालनं काय राहिलंय मला कळत नाहीये. कुठल्या ग्रुप, कुठला एक्झाम्पल सांगू तुला? हा की हे? सर आता कोणतंही घ्या सर. हे एक्झाम्पल घे. सी what is there written? Double bond connected to CH2 connected to OH, and this one is connected to 2 carbon CH3 and then NH2. ठीक है. म्हणजे डायरेक्टली C आणि NH2 म्हणजे का नाही कन्सिडर केलं आधी? डबल बॉन्डला डायरेक्ट कोण आहे? कार्बन, कार्बन. वी आर गिविंग प्रायोरिटी टू these carbons. Okay, now this priority is decided by next attached atom. To this next attached atom are 2 hydrogen and 1 oxygen. Okay, and here next attached atoms are 2 carbon and 1 nitrogen. Okay, in all of these were 2 hydrogen, 1 oxygen, 2 carbon, 1 nitrogen. एक है जिसका atomic number सबसे ज्यादा है. Which one is that? In this list and this one list? Oxygen. That's why इसको पहली प्रायोरिटी देनी है. ओके, दैट्स व्हाई इसकी पहली प्रायोरिटी यहाँ पे लिखेंगे और ये दूसरी प्रायोरिटी है. क्लियर? हाँ सर. हे एग्जांपल. नाउ टेल मी अबाउट दिस एग्जांपल. सर ऊपर वाले को ज्यादा प्रायोरिटी. हाँ, ऊपर वाले को. ऊपर वाला और ऊपर वाले को. रिमेंबर रिंग है? यस सर. हाँ यस सर. हाईएस्ट प्रायोरिटी वरचा. रिमेंबर रिंग. दिस इज द फर्स्ट प्रायोरिटी एंड दिस इज सेकंड प्रायोरिटी. करेक्ट है? ठीक है. तर फक्त कार्बनचं असेल तर फक्त ते ऑक्सिजनला काढलं तर? हाँ सर जे तुम्ही नाही का ऑक्सिजन टाकलाय ना मध्ये, तिकडे कार्बनच राहून दिलं तर काय होईल मग? ते पण एक्झाम्पल आहे ना.
सो आय विल राईट तर इट. मग खालचं होईल ना. हा, या केसमध्ये सॉल्व्ह करायचं कसं हे पण सांगतो मी तुम्हाला. 1 is 3 membered ring and 1 is 4 membered ring. ठीक आहे. इथे तर काही डाऊट नाही ना. इथे काय आहे, तर इथे पहिल्यांदा दिस कार्बन, here is also CH, then go to CH2, here also CH2, then next one is oxygen here and here CH2 group is there. ये यहाँ पे डिसाइड हो रहा है. ये ऑक्सीजन तो बाद में आएगा. तो नेक्स्ट अटैच्ड एटम इधर से जाओ या इधर से जाओ, ऑक्सीजन यहाँ पे पहले आ जाएगा, तो इसको पहली प्रायोरिटी और इसको दूसरी प्रायोरिटी. यहाँ पे किसी को कोई डाउट है इसमें, इस एग्जांपल में? नो नो सर. सर. No, sir. नो सर. ठीक है. नाउ विल गो टू द नेक्स्ट वन. हाँ, यहाँ पे बोलो. यहाँ पे 3 membered ring, यहाँ पे 4 membered ring. Which one will have higher priority? 4 मेंबर्ड रिंगला जास्त प्रायोरिटी. 4 membered ring. Why 4 4 membered membered ring ring. will have higher priority? Okay. So now I will write. देखो मैं सिंप्लीफाई कैसे करता हूँ. यहाँ पे एक 3 membered ring है. यहाँ पे ये अटैच सेंटर है. ठीक है. ये डॉट है, मतलब जहाँ पे अटैच्ड है, 3 membered ring है और इसको ये 4 membered ring है. ये थोड़ा एडवांस लेवल का क्वेश्चन है. देखो कैसे सॉल्व करना है इसको. तो ये दो ग्रुप को कंपेयर करना है. Either this one will have higher priority or B will have higher priority. ये हमें डिसाइड करना है. इसका मतलब क्या, ये CH है, CH2 है, CH2 है. ठीक है. अब देखो इसको कैसे सॉल्व करेंगे. इसको सिंप्लीफाई करते टाइम मैं क्या कर देता हूँ, यहाँ पे इसको CH है, बराबर है, ये CH है. अब ये नेक्स्ट अटैच टू CH2, तो ये CH2 को अटैच्ड है. ये यहाँ तक, फिर से यहाँ तक जब आएंगे ना, तब तक आप कंटिन्यू करना है. देखो यहाँ पे CH2 है, यहाँ पे डॉट बना दिया मैंने, रेड डॉट यूज करता हूँ. ठीक है. ये CH2 बन गया हमारा. तो जो मैंने यहाँ पे CH2 लिखा. अब फिर से ये नेक्स्ट अटैच टू CH2, फिर से मैं यहाँ पे क्या लिखूंगा, इसको इट इज अटैच टू CH2. अब ये नेक्स्ट किसको अटैच्ड है, यहाँ तक आना है मुझे. तो ये टर्शरी कार्बन है ना. देखो ये वाला कार्बन टर्शरी है या सेकेंडरी है, 3 कार्बन को अटैच्ड है, मतलब ये CH ग्रुप है ना. CH है, मतलब मैं इसको ब्रैकेट में, क्योंकि ये रिपीट वाला ग्रुप है ना, जो ये वाला ग्रुप है वही रिपीट हो रहा है, मतलब ये टर्शरी कार्बन है. फिर से इस तरीके से आओ, मतलब यहाँ से अब मैंने क्या किया था, यहाँ से स्टार्ट करके फिर से यहाँ तक आया था. ठीक है. नाउ व्हाट आई विल डू, आई विल अगेन स्टार्ट फ्रॉम दिस साइड एंड कम अप टू हियर. ओके, मतलब यहाँ तक फिर से आना है. व्हाट आई विल पण का सर? CH2 लिखूंगा, मतलब ये पहला CH2. तर असं का करतात? सर हाँ असं का करतात पण? काय, असं का करतात सर? अरे लेट मी फिनिश फर्स्ट. मैं बता रहा हूँ ना क्यों करना है, कैसे करना है, किस लिए करना है. देखो पहले. ओके. सर ती तर मिरर इमेजेस झाली ना त्याची. कसली रे, अरे थांब ना, मला करू दे ना, एक्सप्लेन करू दे पहले पूर्ण. ओके. सो गोइंग टू CH2, फिर से यहाँ तक आ जाएंगे. ये CH हुआ जो कि टर्शरी है. मतलब क्या है, ये कार्बन ये CH2 को है, CH2 को है, और फिर से ये CH3 को है. मतलब ये सिंप्लीफाई करना है मुझे. क्या करना है, सिंप्लीफाई करने के लिए मैं क्या लिखूंगा यहाँ पे, ये सिंपली देखो व्हाट आई एम डूइंग. अरे यार क्या हुआ. ओके. सो ये सिंप्लीफाई मतलब क्या करना है, यहाँ से चालू करके फिर से यहाँ तक आना है मुझे, या फिर दूसरे साइड में यहाँ पे फिर से यहाँ तक आना है, सो दैट मुझे ये इस तरीके का स्ट्रक्चर मिलेगा. अब फिर से इसको ऐसे ही रिपीट करो. ओके. नाउ व्हेन रिपीटिंग दिस वन, देखो ये CH, ये तो डॉट है जहाँ पे ये अटैचमेंट है, फिर से ये CH है. इस तरीके से अगर मुझे लिखना है तो कितने CH2 रखेंगे, बोलो मुझे. CH2 कितने CH2 रखो. 3. 3. और बाद में ये अपना CH आने वाला है. CH आने वाला है जो ब्रैकेट में लिखा है वो टर्शरी है, मतलब जो कि ये रिपीट वाला केस है. ठीक है. फिर से इस साइड में आ जाओ. इस साइड से ऐसे स्टार्ट करेंगे, यहाँ तक आ जाएंगे फिर से. तो मैं यहाँ पे CH2 लिखूंगा, CH2 लिखूंगा, फिर से 3 टाइम लिखना है. CH2 लिखूंगा, CH मतलब ये टर्शरी. अगर ये दो डायग्राम आपको समझ में आ जाएंगे तो आप यू टेल मी व्हिच वन विल हैव हायर प्रायोरिटी, 3 membered ring और 4 membered ring. 3 membered. क्यों? क्योंकि दो CH2 के बाद पहले CH3 आ रहा है, CH आ रहा है, मतलब टर्शरी कार्बन आ रहा है. यहाँ पे 3 CH2 के बाद टर्शरी आ रहा है. तो टर्शरी का प्रायोरिटी ज्यादा होता है सेकेंडरी से, देन प्राइमरी. ओके. मतलब यहाँ पे ये पहली प्रायोरिटी होगी और ये दूसरी प्रायोरिटी होगी.
membered will have higher priority than 4-membered ring, depending on the situation. कळलंय का? येस सर. Yes, sir. हा नाही समजलं सर. नाही समजलं. सर परत एकदा सांगता का? हे बघा, काय करायचंय तुम्हाला सांगतोय. सिम्प्लिफाईड मध्ये सिम्प्लिफाय करायचं हे, आणि सिम्प्लिफाईड करायच्या वेळी काय करणार मी इथून स्टार्ट करणार CH, ओके, एंड देन गोइंग टू CH2 अप टू हियर, कम बैक अप टू हियर. मतलब फिर मैं यहाँ पे कितने CH2 होंगे, 1 CH2, अनदर CH2 एंड दिस वन. मतलब ये एक डायरेक्शन मैंने पकड़ लिया तो यहाँ तक मैं आऊंगा और यहाँ से फिर से यहाँ तक ब्रेक हो जाएगा ये. मतलब ये CH2 होगा, ये CH2 होगा, बाद में ये टर्शरी कार्बन हो जाएगा. ओके, इस तरीके से. अदरवाइज फिर बाद में यहाँ पे खत्म नहीं हुआ, इस साइड में भी आना है आपको, CH2 और ये CH, इस साइड से भी हम आ जाएंगे. ओके, इस तरीके से भी आना है और इस तरीके से. पहले टर्शरी कार्बन क्या होगा, आप ये बोलो यहाँ पे पहले टर्शरी कार्बन 2 CH2 छोड़ के आने वाला है. सेम थिंग यू हैव टू रिपीट हियर. CH2 3 CH2 होने के बाद मेरा यहाँ पे CH आ जाएगा. मतलब ये टर्शरी जब आएगा वो 3 CH2 होने के बाद आएगा. मतलब टर्शरी पहले आएगा तो उसको पहली प्रायोरिटी मिलेगी. तो यहाँ पे देखो 2 CH2 के बाद टर्शरी आएगा तो इसको पहली प्रायोरिटी होगी एज कंपेयर टू दिस वन. प्रायोरिटी इसकी पहली ज्यादा होगी देन दिस वन. सर पण टर्शरीला जास्त प्रायोरिटी का आहे? मला सांग, टर्शरी म्हणजे कार्बन काय आहे? टर्शरी Team कार्बन, connected to carbon. टर्शरी कार्बन कार्बन connected to 3 carbon carbon. connected to 3 carbon. C. Secondary carbon means C कार्बन टू 2. C and 1 H. Then 1 carbon means C, H and H. Okay, and last one is CH3 group. CH3 मतलब H and H. Which one is a higher priority? ये देखो, either कैसे भी बोल सकते हो, CH3 group. Then here मैं कार्बन को निग्लेक्ट कर देता हूँ, CH2 group, then CH group and then C group. मतलब इसको और कार्बन होंगे. यहाँ पे एक हाइड्रोजन है, मतलब रिमेनिंग कार्बन, 2 हाइड्रोजन रिमेनिंग कार्बन, 3 हाइड्रोजन, नो कार्बन अटैच्ड. किसकी प्रायोरिटी सबसे ज्यादा होगी? First one. ये है टर्शरी, ये है सेकेंडरी, ये है प्राइमरी, और ये है मिथाइल ग्रुप, CH3 ग्रुप. ओके, सबसे प्रायोरिटी ज्यादा किसकी होगी? टर्शरी के लिए. ओके, हाँ सर. ठीक है. तो सर, हाँ बोल. तर तुम्ही ते दोनदा का लिहिले, की असं होत असतं का की दोन्ही साईडला वेगवेगळं येणार? सिम्प्लिफाईड करायचं, ते सिम्प्लिफाईड केलं मी. तो while simplifying this one you have to follow this method. म्हणजे सर असं पण होऊ शकतं का की एका साईडला जास्त आहे ना एका साईडला कमी? नाही, ते सिम्प्लिफाईड करताना दोन्ही साइडने तुला बघावं लागेल ना. बघ ना, याचा अर्थ काय, हा कार्बन कनेक्टेड टू, असं दोन्ही साईडून सिम्प्लिफाय करताना विचारतोय, असं होऊ शकतं का? कसं असं होऊ शकतं का की दोन्ही ठिकाणी वेगवेगळं, आता इथं कसं दोन्ही ठिकाणी टर्शरी कार्बन 2 कार्बन नंतर चालेल, असं होऊ शकतं की याच डायग्राम मध्ये एका ठिकाणी टर्शरी कार्बन 3ऱ्या प्लेस वरती आले, एका ठिकाणी 4थ्या प्लेस वरती. त्या केस मध्ये चेंज होईल ना, त्या केस मध्ये चेंज होईल. सपोज द क्वेश्चन इज दैट, सपोज यहाँ पे 4 मेंबर्ड रिंग इज देयर. ओके, ते बायसायक्लो वरती होईल ना सर तसले? स्पायरो कशाला आणतोस इथे? ओके, सपोज इथे बघ, आता इथे 2 कार्बन इथे टाकले मी. ओके, इथे CH3 मतलब इथे CH. आता इथे लक्षात येईल तुझ्या, बघ हा CH2 आहे, हा CH2 आहे. नेक्स्ट अटॅच्ड हियर CH2 ग्रुप, and here carbon connected to 2 more carbon, मतलब total 3 carbon. Which one will have higher priority? आप बोलो. Second वाला. खालचा. First priority and this one will have second priority. Okay. So depending on the situation. सर जर असं झालं की एका बाजूला टर्शरी कार्बन आला आणि दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन आला, त्याच म्हणजे त्याच रेंज मध्ये. एक्झाम्पल सांग. 3 CH3 देऊ मी इथे. CH3 नाही सर, CH3 सर वरती ट्रायंग्युलर स्ट्रक्चर. ट्रायंग्युलर नाही, सायक्लोप्रोपेन म्हण त्याला, किंवा मग 3 मेंबर. ठीक आहे. ओके. आणि सर खाली सायक्लोब्युटेन. हा सर आणि त्यातच म्हणजे 2 O टाका ना.
हा सर. कुठे टाकू हे सांगता. सेकंड नंबरवर सेकंड नंबरच्या कार्बनवर एक O आणि ब्युटेन मध्ये पण सेम तसंच. अच्छा, इथे टाकू का? हा सर. इथे एक O आणि इकडे कुठे? हा सर तिकडे सेकंड नंबरवर तेच. सेकंड नंबरवर. ठीक आहे. Okay. Now tell me. Yes, sir. Now येस tell सर. I will follow the oxygen path. I will follow the oxygen path. Oxygen, CH2, CH2, this one. You tell me first, which one will have higher priority? First one will have. Upper Sir, one. first Upper one. Upper one, first Number one, one. then second here. Why? Because you follow the any one path. अगर देखो यहाँ पे पहले oxygen, then CH2, then tertiary carbon. Here oxygen, CH2, one more CH2, then tertiary. मतलब एक CH2 यहाँ पे जाता है. So this one is a higher priority. Correct है. सर ह्याच डायग्राम मध्ये सर खालच्या सायक्लोब्युटेनच्या सर सर बाकी सगळं सेम, फक्त सायक्लोब्युटेन मध्ये ऑक्सिजनच्या अपोजिट साइडला अजून एक ऑक्सिजन. अब बराबर है. हा सर. आता टर्शरी कार्बनला जास्त प्रायोरिटी का नाही ऑक्सिजन? नाही आता बघ ना, आता चेंज झालं. आता काय इथे काय करू? ऑक्सिजनला येईल ना तर सर? आता सर दोन खालच्या ऑक्सिजन लिहू की एक लाईनला ऑक्सिजन लिहू हे पहिले आता सांग. ऑक्सिजन येईल सर. मगाच्या सारखंच सर, अरे वरच्या स्ट्रक्चर सारखंच आहे. इथे 3 मेंबर रिंग वन ऑक्सिजन ओनली. हा सर. येस. हा सर. आता पण तुम्हाला सांगता येईल. Now here only you can decide. Okay, here one CH. This carbon is attached to one carbon, one oxygen. This carbon is attached to two oxygen. Which one will have higher priority? Second one. सेकंड. Second one. Done. सर आता तुम्ही जे सायक्लोब्युटेन जर- घेतलं होतं ना ते tertiary वरच्या ला एक्झाम्पल सर मध्ये दोन डबल बॉन्ड असते टाका तर. ना मग Wait, one SP by होईल ना one, ते. one by one. कौन बोल रहा था? अच्छा अभी सायक्लोप्रोपेन. वेट. रुक अभिषेक, हाँ तेरा डाउट बोल पहले, बाद में कार्तिक तेरा देता हूँ. हाँ बोल. हा सर जो वरचा तुमच्या हातावरचा तो नाही का एक्झाम्पल आहे, तिकडे खाली फक्त डबल बॉन्ड टाकलं तर ब्युटेन मध्ये. मी डबल बॉन्ड वर आलो नाही सध्या. डबल बॉन्ड पण घेईल मी. डबल बॉन्ड सांगतो तुला, पण तुम्हाला तर माहिती आहे तसं मी सांगवीवाल्यांना शिकवलं डबल बॉन्डचं. नेक्स्ट रूल मध्ये सांगतो. तर डबल बॉन्ड आल्यानंतर मग बघूयात त्याचं काय होईल तर. चालेल सर. ठीक आहे. अजून काय कार्तिक, कोणाला तर डाऊट? हा. तर सायक्लोप्रोपेनला सर OH सर टाकत होतं. सायक्लो प्रोपेन इथे काय टाकू? OH. OH काय लिहू सांग? हा सर. OH. OH. हा. आता मला क्लोज नाही करता येणार व्हॅलेन्स नाही साठी. सर, क्लोज नाही करता येणार सर. हा सर. आणि खाली सर सेम स्ट्रक्चर. नाही इथे काय देऊ? इथे या कार्बनला अजून इकडे काय आहे का? तर तिथं पण OH द्या. 2 OH. बरं. इथे काय? सेम सर ते 1. हे म्हणजे लेफ्ट साइड. 2 ऑक्सिजन. हम्म. दिस वन. अरे हा प्रॉब्लेम सॉल्व करू खालच्याला प्रायोरिटी. शकतो. बोल. यू टेल मी विच वन विल हायर प्रायोरिटी. तुम्हीच सांगा. खालचा सर. सेकंड वन विल हॅव सर. खालच्याला असणार. Second priority. Anybody different answer? सर Correct आहे. बोल. सर सर ह्याच्यात टर्शरी कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कुणाला प्रायोरिटी भेटेल जर ते 2 डिसाइडिंग फॅक्टर घेतले तर? कार्बन किती असू दे, टर्शरी असू दे, प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे, तो कार्बन आहे आणि तुझा ऑक्सिजन आहे. कुणाला प्रायोरिटी असेल? ऑक्सिजन. ऑक्सिजनला ऍटॉमिक नंबर पहिल्यांदा आपण हे बघतो. जर सेम असेल तर मग नेक्स्ट अटॅच बघतो. ओके. वाय टर्शरी विल हॅव हायर प्रायोरिटी? बिकॉज टर्शरी म्हणजे काय, तो 3 कार्बनला अटॅच्ड आहे. सेकंडरी म्हणजे काय, 2 कार्बन आहेत, 1 हायड्रोजन आहे, म्हणजे 1 कार्बन कमी झाला, 1 हायड्रोजन आला पाहिजे. प्रायमरी म्हणजे काय, 1 कार्बन आहे आणि 2 हायड्रोजन आहे, म्हणजे प्रायोरिटी इज डिसाइडेड बाय द नेक्स्ट अटॅच्ड. Okay, here all 3 hydrogen. That's why this one will have highest priority. Like that. ठीक आहे. सर तो वरचा जो सायक्लोप्रोपेन आहे ना, त्यामध्ये अजून एक ऑक्सिजन ऍड केला तर?
एक्झाम्पल सांग मला. हा, सांग आता काय सर जर फंक्शनल ग्रुप असतील तर अरे ते येऊयात. पहिलं तर याचं सांगितलं झालंय का तुझं? मयूर, हा सांग. सर तिथे सायक्लोप्रोपेन आणि पण त्यामध्ये 2 ऑक्सिजन. दोन्ही हा तिथे एक ऑक्सिजन. व्हेरी गुड. हा आणि सर खालचा स्ट्रक्चर मध्ये पण सायक्लोब्युटेन विथ 2 ऑक्सिजन. दिस वन. हा सर. हा चला आता तुम्हीच सांगा. हे प्रॉब्लेम्स आहे, असे प्रॉब्लेम येतात, हे लक्षात ठेवा. दिस इज टिपिकल. Sir, first one will have. फर्स्ट First one. मिळेल सर. First one will have. फर्स्ट वन असतील. फर्स्ट हायर प्रायोरिटी. वाय? हा Sir, कारण oxygen आणि carbon- carbon येते सर खाल. हा This is why? Because this carbon, oxygen, carbon. This is Oxygen. carbon. Carbon, So yes, this is a higher टर्शरीला priority. पोहोचायला वेळ लागतो सेकंडला. Yes. ठीक है. Yes, correct है. Anything other doubt? हाँ, functional group किंवा let me finish first last rule. What is that last rule? I think last rule number 6, and that is of the double bond and for double bond or triple bond. Okay, जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, so double bond. What is that rule is saying? If double bond or triple bond is present, if double bond or triple bond is present, make duplication and triplication respectively. Okay, हा रूल पुन्हा एकदा सांगतो. डबल बॉन्ड डुप्लिकेशन फॉर ट्रिपल बॉन्ड ट्रिप्लिकेशन. डबल बॉन्ड असेल तर what is this duplication and triplication? Again this rule can be written in the another way. What is the other way? Other way में कैसे लिख सकते हैं सेम रूल को? If double bond is present, atom is attached two times. wait, then consider given atom It's attached. Yes, Two times. attached Twice. 2 times or twice. Okay, 2 times or twice. So similarly, if triple bond is present, then consider given atom is attached 3 times, thrice. Okay, so this way. Now what is that thing? चलो मैं एक बार फिर से मैं आपको बता देता हूँ. What is this one? Suppose मेरे पास है कार्बन कनेक्टेड टू 3 नाइट्रोजन, triple bond nitrogen, and carbon connected to NH2 group, and again NH2 group. Now tell me which one will have higher priority. This is the best example. खालच्याला. Which one will Second have one. higher priority? First one or second one? Second one. आता सेकंड वन आपल्याला डायरेक्टली दिसत आहे. दिस कार्बन इज कनेक्टेड टू 3 नाइट्रोजन. मतलब कार्बन इज कनेक्टेड टू 3 नाइट्रोजन, NH2 और NH2. हमने अभी लिखा है कि प्रायोरिटी इज डिसाइडेड बाय नेक्स्ट अटैच्ड एटम. यहाँ पे भी कार्बन. अब देखो ये C ट्रिपल बॉन्ड N को मैं सिंप्लीफाई कैसे करता हूँ. इसका मतलब क्या हुआ? इसका मतलब क्या लिखा है हमने? अगर ट्रिपल बॉन्ड है तो क्या कंसिडर करना है? If triple bond is present, Atom is N is attached thrice. Atom thrice. thrice. Connect करनी. इसका मतलब है, इसको देखो सिंप्लीफिकेशन कैसे करते हैं. तो ये कार्बन इज अटैच टू 3 नाइट्रोजन. ट्रिपल बॉन्ड है मतलब 3 नाइट्रोजन. अब दिखाएंगे कैसे इसको. तो ये डबल बॉन्ड का एक सिंगल बॉन्ड रखो इसमें और 2 बॉन्ड को ब्रेक कर दो. मतलब ये कार्बन कितने नाइट्रोजन को कनेक्ट है? 3 नाइट्रोजन को. तो मैं इस तरीके से इसको लिखूंगा. अब वैलेंसी सेटिस्फाई नहीं करनी है. ओके, इसका मतलब क्या हुआ? दिस इज कॉल्ड एज ट्रिप्लिकेशन. जो मैं अभी प्रोसेस करने जा रहा हूं, दैट प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रिप्लिकेशन. ट्रिप्लिकेशन कैसे करते हैं? ये कार्बन इज अटैच्ड टू 3 नाइट्रोजन, सो आई हैव रिटन इन दिस वे. इज इट फिनिश? अब देखो, आपने कार्बन के बारे में बोला, आपने नाइट्रोजन के बारे में नहीं बोला. जैसे ये कार्बन 3 नाइट्रोजन को कनेक्ट है, सिमिलरली ये नाइट्रोजन कितने कार्बन को कनेक्ट है? वाइस वर्सा. देखो 3 कार्बन को, तो एक को तो आपने बता दिया. हम ये वाला पॉइंट को, ये नाइट्रोजन को ध्यान में रखो, इसको तो आपने बता दिया.
आपको और 2 बार लिखना है इसको, अब जाके ट्रिप्लिकेशन खत्म हुआ। ओके, ये हुआ आपका कंप्लीट अरेंजमेंट। आपको इसको कंपेयर करना है इस वाले स्ट्रक्चर को। अब वैलेंसी सेटिस्फाई नहीं करना है, फॉरगेट अबाउट द वैलेंसी, इसको कंपेयर करो और ये वाला जो बॉक्स है इसको कंपेयर करो। यहाँ पे हर नाइट्रोजन, हमने क्या लिखा है, प्रायोरिटी इज डिसाइडेड बाय द नेक्स्ट अटैच्ड एटम। यहाँ पे एक कार्बन है, कार्बन कनेक्टेड टू 3 नाइट्रोजन, हियर आल्सो कार्बन कनेक्टेड टू 3 नाइट्रोजन। नाउ टेल मी व्हिच वन विल हैव हायर प्रायोरिटी, ए बॉक्स और बी बॉक्स? ठीक से समझ के बोलो। Sir, B box. B B box. box. B Why? box. Why? Sir, because nitrogen is connected other two methyl groups, to and your nitrogen is connected to hydrogens. ओके, यहाँ पे तर आपण हाँ, यहाँ पे हर एक नाइट्रोजन हाइड्रोजन को ही कनेक्ट है, बट यहाँ पे एक नाइट्रोजन ऐसा है जो 2 कार्बन को कनेक्ट है। ये तो 0 है यहाँ पे, इसको तो मैं 0 मानूंगा, नहीं तो इसको छोड़ देंगे। ये नाइट्रोजन किसी को कनेक्ट नहीं है। अगर इतनी ही केस रहती तो करेक्ट है, इसको प्रायोरिटी मिलना चाहिए था। अगर ये जब तक आपने ये अगर आपने नहीं लिखा होता, ओके, अगर आपने ये नहीं लिखा होता तब आप बोल सकते थे A is having higher priority than B, but ऐसी केस नहीं है। You have to write one nitrogen is connected 3 times to the